आज संध्याकाळी होतं ना सचित्त परिग्रह, अचित्त परिग्रह आणि मिश्र परिग्रह. तर परिग्रहाला काय सांगितलंय? 5 पापामधलं एक पाप सांगितलंय. पण ते आपल्याला पाप वाटत नाही. जसं आपल्या असून हिंसा झाली तर ते आपण जगवतो, पण परिग्रह पाप कसं अभिमानाने सांगतो. मग परिग्रहामुळे सगळं काय होतंय? आर्त रौद्र ध्यान होते. जसं काय समस्याची अनुभूती त्यामुळे होणार नाही. म्हणजे काय सांगितलं? ख्याती पूजा लाभाची जर इच्छा आहे तोपर्यंत समस्याची अनुभूती होणार नाही. का? कारण ख्याती पूजाला कशाची पाहिजे असते आपल्याला? शरीराची. आणि ही तर कोण आहे? आत्मा आहे. याचा विसर पडला तर काय होणार आहे? आपल्याला समस्याची अनुभूती म्हणजे आपल्या शुद्धात्म्याची अनुभूती होणार नाही आणि आपलं दुःख दूर होणार नाही. वास्तविक आपलं प्रयोजन काय आहे? शाश्वत सुख. आपल्याला वाटतं इंद्रियामध्ये सुख आहे, मग ते सगळं कसं आहे? क्षणिक आहे, आकृष्टा सहित आहे. मग आर्तरौद्र ध्यान का होतं? ते दूर कसं करायचं आणि त्याचा उपाय काय? कारण उपयोग एका वेळेस एकाच ठिकाणी असतो. जर आत्म्याकडे उपयोग नाही तर नियमाने बाहेर आर्तरौद्र ध्यान साठवते. आता रौद्र ध्यान म्हणजे काय म्हणते आपल्याला, पण आता आपल्याला थोडं तत्वज्ञान समजलंय त्यामुळे आपण परिग्रहामध्ये आनंद हे काय चोरीमध्ये आनंद हे जर आपल्याला कळत एकदम चुकीचं आहे. पण आर्त ध्यान कसं सहज होऊन जातं. म्हणजे सहज म्हणजे स्वभावाने नाही, कारण स्वभाव नाही आपला, पण उद्देशाशिवाय धर्म न करता परिश्रम न करता कोणत्याही प्रयत्नाशिवाय सहज अर्थध्यान होतो. आणि धर्मासाठी काय करायला लागतो? पुरुषार्थ. का? कारण संस्कार सगळे अनादी काळापासून कशाचे आहेत? आर्तरौद्र ध्यानाचे, म्हणजे शुभाशुभ. म्हणून काय सांगितलं? आपला धर्म हे प्रयोजन आहे. तर धर्मामुळे काय होतंय? शाश्वत सुखाची प्राप्ती होते. जसं आपण रटगण शास्त्रामध्ये म्हणतो ना, देशयामी समीचीनम धर्मम कर्म निवर्तनम संसार दुःखतस्तत्वान योगरत्युत्तमे सुखे. म्हणजे धर्म काय करतो, पण याच्यावर आपलं श्रद्धा पाहिजे. धर्म आपल्याला चारी गतीतील दुःखातून काढून उत्तम सुखामध्ये ठेवतो. मग आता आपला पुरुषार्थ कमी पडतो का? कमी पडतो तर काय सांगितलं? आर्तध्यान. त्याचं कारण काय आहे? तर पहिलं कारण आहे अज्ञान. मग जर त्याचं आपण फळ पाहिलं तर आपण त्यापासून काय होऊ? दूर हो. म्हणजे म्हणूनच ब्रह्माने सांगितलं का नाही, फळ सांगितलं की आपण व्यवहारात सुद्धा फळ पाहिलं तर आपण ते कार्य करायला सुरुवात करतो. तसं तिथं सुद्धा फळ सांगितलं. काय सांगितलं? आर्तध्यानाचं फळ तिर्यंच्या गती. मग तसं तर चारी गती दुःखाच्या कारण आहेत. मग तिर्यंच्या गतीला जास्त दुःख का सांगितलं? तर तिर्यंच्या गतीमध्ये निगोर, एकेंद्रिय, दोन-इंद्रिय, तीन-इंद्रिय, चतुर्इंद्रिय सगळे येते जीव. मग तिथं सम्यक दर्शन प्राप्त करण्याची योग्यता संपली. म्हणजे असं आत्म्यापासून दूर गेलो की सम्यक दर्शन जोपर्यंत प्राप्त नाही तोपर्यंत धर्माची सुरुवात नाही, म्हणजे सुखाची सुरुवात नाही. म्हणून काय सांगितलं? आर्तध्यान प्रथम रमणीक वाटते पण नंतर ते क्लेशाला कारण आहे. जसं काय झालं माझे नातेवाईक मध्ये एका व्यक्तीची म्हणजे मुलगी वाढली, लिफ्टमध्ये अडकली आणि वाढली. मग इतकी तिला म्हणजे आर्तध्यान झालं की तिला काही सुचतच नव्हतं. का? तर तत्वज्ञान माहित नव्हतं. मग काय सांगितलं? जेव्हा आपण रडतो एखाद्या इष्टवियोगात, ती काय म्हणतो? ती सगळा माझा दोष आहे. बरोबर आहे का? नाही बरोबर आहे. आपल्या सानिध्यात झालं, आपला तिथं काहीतरी संबंध जोडलेला आहे, आपल्याला दुःख झालं, पण दुसऱ्याच्या मरणाला आपण कारण नाही, ज्याचे त्याचे परिणाम आहे. आणि आता आपण समजा रडून दुःख केलं तर त्याचं फळ काय? ना त्या जीवाला उपयोग, त्याची तर दुसरी गती चालू झाली, तिकडे त्याचं जीवन चालू झालं, ना आपल्याला उपयोग. म्हणजे माताजी काय म्हणते? जेवढं
मग काय सांगितलं, तो मिटवण्याचा उपाय काय आहे तर स्वला स्वजान आणि पराला परजान. आशुक्लेशेने जास्त आर्त ध्यान होतं. जसं कसं सांगितलं, त्याचं इंधन मिळाल्यावर अग्नी वाढतो, तसं आर्त ध्यानाने पापाची सुरुवात पाप वाढतं. आणि जसं जसं पाप वाढतं तसं तसं आमचे काय इच्छा, आशा, निदान हे परिणाम जीवामध्ये स्वयं संस्कार दोष होतात. मग हे परिणामच निरंतर आपलं, कारण कशाची इच्छा करतो, स्वद्रव्याची तर इच्छा करावी लागत नाही, कशाची करतो, परद्रव्याची. आशा कशाची करतो, निदान कशाचं करतो. आणि हे माहिती आहे आपल्याला, परद्रव्य आपल्या त्रिकालात होत, सगळं माहिती झाले आपल्याला, पण आपण काय करत नाही, तसा पुरुषार्थ करत नाही. जसं सांगितलं ना, महावीरांचे शिष्य कोण होते, धनंजय. त्यांना काय उपदेश दिला शेवट महावीरांनी, प्रमाद करू नकोस. म्हणजे काय, आपल्याला सगळं माहिती झालंय, तत्वज्ञान माहिती सगळं झालंय, पण आपण प्रमाद कशाचा करतो, उपयोग आत घेण्याचा प्रमाद करतो, म्हणजे ध्यान करण्याचा प्रमाद करतो. आपल्या सगळ्यांना माहिती झालंय, ध्यानाशिवाय धर्माची सुरुवात नाही. जी तुला केव्हापासून सांगते, हे पण सांगते की मला पूर्वी ध्यान होत नव्हतं, पण मी 3 टाइम बसत होतो. श्रावकाला पण तेच सांगितले ना, संक्लेश परिणाम संस्कार दूर करण्यासाठी ध्यानाशिवाय उपयोग नाही. आपण किती तास करतो ध्यान, 2 तास दिवसात एक वेळ तरी करतो का, म्हणजे आपल्याला पटलंय का मग, म्हणजे त्याच्यासाठी वेळ दिला तर एवढी आपल्या जीवनात अनुभूत आहे आणि बाकीचे कष्ट कमी होणार. पण आपल्याला हे वाटणे, आपल्याला बाकीची कामं जरी ध्यानाला कधी वेळ देणार, त्यामुळे ती व्यग्रता वाढते, व्यग्रतेने क्षम कमी होते. जेवढं जेवढं आपण ज्ञान इंद्रियाचं वापरू, आता मोबाईल टीव्ही आलेत ना, मग जेवढं जेवढं तिथं आपल्याकडे जनरल नॉलेज येतं, जे मोबाईल बघत त्याला काहीच माहित नसतं. म्हणजे जेवढं जेवढं आपण इंद्रियाचा वापर करणार तेवढा तेवढा क्षम कमी होणार. माझ्या ते शेतीकडचे डिग्रे का म्हणते तसं मला पण पहिल्यांदा लक्षात आलं नाही, पण त्याच्यामध्ये शरीराशी एकत्व शिकवले. बाहेरचे काय सगळं व्यवहार आणि निश्चय सांगतो की शरीरापासून भिन्न जीवाला चाल तर तुझ्या धर्माची सुरुवात होईल. मूळच तिथं आहे ना. मग शिकायचा निषेध नाहीये, पण आपले हे संस्कार जर पक्के नसले तर बाहेर जाऊन काय करणार आपण, जे जे करणार म्हणजे वृक्ष सेवन होणार, हॉटेलमध्ये रात्री जेवण होणार, परत इतर जातीत आता विवाह व्हायला लागले. मग माताजी काय म्हणल्या, इतर जातीत विवाह केला तर पहिलं काय केलं त्यांनी, का तेवढं पाप आहे तर पहिल्यांदा देवगुरु शास्त्राला तोडलं, आपल्यापासून दूर केलं नाही. कुणी केलं का तर जैन धर्माचं महत्व समजलं नाही. मग जैन म्हणजे सर्व आता त्याला वचन तसे ही मिळणार, घरही मिळणार आणि जास्त काळ राहणार नाही ते, म्हणजे दुर्गती आपण आपल्या हाताने करून घेतली. म्हणून काय सांगितलं की आता खेळाचा फळ यांची गती आपण ऐकलं. मग तिथे मग काय सांगितलं, याच्यासाठी काय सांगितलं, प्रतिक्रमण करा. आता होतंय सतत. मग आज जाण्याचा पुरुषार्थ करतो, आपल्याला कळतं आपलं हे चुकलंय, तेव्हा आपण काय करतो, प्रतिक्रमण करतो. दरवेळेस म्हणतो आपण भाव प्रतिक्रमण. मग भाव प्रतिक्रमण म्हणजे काय, तर जे जे आपले दोष झाले ते तर आपल्याला आठवायला एवढा वेळ नसतो, पटीशी प्रतिक्रमण म्हणून झालेलं असतं. म्हणून हे जाण्याचे की मी आर्त ध्यान करीत शुद्ध भाव स्वरूपात. भाव बदलले तर फळाची प्राप्ती होणार. म्हणून काय सांगितलं, प्रतिक्रमणामध्ये आपण जीवांची क्षमा मागतो. मग क्षमा मागतोय, त्यांची क्षमा मागतोय, आपल्या क्षमा करतोय, व्यवहाराने म्हटलं त्यांची क्षमा मागतोय, पण वास्तविक आपल्या परिणामाची विशुद्धी होते, आपलं ध्यान सुंदर होतं. जोपर्यंत आपल्या मनात राग द्वेष आहेत ना, हे गुणाबद्दल काय, तर आपलं ध्यान होत नाही. किती कोपऱ्यात जाऊन बसा, कुठेही बसायला विचार विचार जेव्हा सगळ्यांना समता भावाने जाणणार नाही तोपर्यंत म्हणजे आपल्याला शांती मिळणार नाही.
माताजी काय सांगते, सगळ्यात जास्त वजा एक इंद्रिय जीव घेते. कसं काय? पाणी, आघाडीत पाणी सोडतो, बरं पाण्याला पिशवी बांधली तर संध्याकाळी काढतो का? त्या पिशवीला शेवाळ चढ पर्यंत. मग ते का लावतो पाणी? तर पाणी हा एक जीव आहे, पण ते कसं जीव आहेत ना, मग ते नको का जीवाने त्याची करायला, भलेही योग्य होत नाही, बरोबर नाही, पण ते भाव भावाचंच मिळते ना, क्रियेचं नाही ना. म्हणून म्हणते की काय सांगितलं, त्या जीवाचे तर पाणी काय करते, बरोबर त्या पूर आला की काय सांगितलं, वॉटर फ्लो जातो ना पण बघायचं, तर ते पाणी आपटून मरत असतं. आणि आपण काय म्हणतो, त्याचं फळ काय मिळतं आपल्याला? जसं आपण एखाद्या केळ्याच्या सालीवरनं घसरून पडलो आणि आपल्याला बाकीच्या हसले तर आपले परिणाम काय नाही करत बाबा, असं काय करतील परिणाम? बरं आपल्याला हे कळलं, जाऊ दे हसलाय त्याचं फळ त्याला मिळेल, त्याचा 1% फळ काय मला मिळालं, मी माझे परिणाम कशाला गेलो. पण त्या इंद्रिय जीवाला हे समजतंय का? समजण्याची ताकद आहे का? समजतंय कुणाला? सौम्य पंचेंद्रिय जीवाला, आपल्याला. आणि आपण त्याचा उपयोग काय केला? आपल्याला फिरण्याची हौस असते, फिरायला जाऊन काय करतो, एक इंद्रिय बघतो का नाही, झाड, पाणी, हवा, फळं, फुलं. मग एक इंद्रिय बघायला जातो, त्याला छान म्हणून आपल्या कर्माचा बंध असेल तर कुठे तिकडे आम्ही तिथेचा लेनच्या खंडात जाऊन जन्म तर संपलंच की धर्मापासून. म्हणजे अनंत काळ गेल्यानंतर मनुष्य मिळेल न मिळेल गॅरंटी नाही. 2000 सागरसाठी बाहेर आलं ना, आणि मग त्या 2000 सागरमध्ये आपला शेवटचा मनुष्य असता तर 48 आहे. आणि आपला वेळ कसा चाललाय? म्हणजे पहिल्यांदा सांगितलं, शरीराची ख्याती पूजा. लग्नात पण काय चाललेलं असतं, आता दांडियाला जाण्याची तर समजा 60च्या पुढच्या असते, सगळे काही जरूर नाही, पण जातो आणि लॉनवर चालतो. आपल्याला किती प्रकारची हिंसा सांगितली आहे, 4. कोणती? संकल्पी, विरोधी, उद्योगी आणि मग आता गौकावरून चालत जाणं कोणती हिंसा आली? संकल्प हिंसेचं फळ काय सांगितले आहे का? श्रावकाला परमिशन का चालायचं? तिथं हजारो लोक जाते, त्याचे अनुमोदन आपण म्हणतो प्रयत्न तुझं काही अनुमोदन. अनुमोदनेचं फळ हजारो लोक चालले, त्याचं फळ आपल्याला नाही मिळणार. तिथं गेलं हजारो लोक ते केटरसच्या हातचं जेवले, बरं घेतलं होतं जिजूबाईंनी, तर मांसाहाराचा कसा दोष लागतो. आपण तिथं फक्त गेलो आणि मी फॅन्सी कपडे घातले, हे म्हणत बसण्यात लोकांना काय करायचं, त्यांचं फळ ते बघतील ना. तर आपण जर स्वतःला वाचायचं असेल तर स्वतःला पुरुषार्थ करावा लागेल. किती दिवस लग्न, किती दिवस रोटी भरत करत राहणार, हे आपलं आपण ठरवलं पाहिजे. आपलं आयुष्य किती, समजा आपलं 60 असलं तर 40 वर्ष तर 90 वर्ष, तर त्याने 20 वर्ष तर झोपण्यात गेले, राहिले 20 वर्ष. ते 20 वर्षातला वेळ म्हणून सांगितलं की कर्ताना, विवेक, तत्वज्ञान 3 गोष्टी सांगितलेत ना. म्हणून काय सांगितलं, शरीरातल्या पण जीवांची का क्षमा मागायची? तर आपण औषध घेतो आणि औषधाने काय होतं की जीव शरीरातले मरते. तर आपले मारायचे भाव नाही, पण आपल्याला बरं होऊन काय करायचं असतं, शरीरात मजा करायची असते. म्हणजे पूर्वीचे लोक कसे होते, राजकुमाराला डोळ्यात वेदना लागली, तो काय म्हणला, माझ्या ह्या वेदना भऱ्या झाल्या तर मी उद्या सकाळी दीक्षा घेईन. झाले वेदना बरे भाव. आणि आपल्याला काय करायचं असतं, पाप अजून वाढवायचं असतं, भोग भोगायचे असते, तर खरंच धर्म करायचा असतो. खरंच आपण अशी प्रतिज्ञा करतो की मी बरा झाला तर आता 3 टाइम स्वाध्याय करेल, 3 टाइम मंदिरात जाईल, ध्यान करेल, 3 टाइम. भावना तर कारण जमेल तेवढं जमेल, पण भावनेचं फळ भावना भोवाशिनी, भावना भोवरती म्हणते ना, भावना भवनाशिनी. मग भावना करायला पण आपण भावना काय करतो, मला गावात जायचंय, मला हे करायचंय, म्हणजे सतत कर्माचा बंध चालू राहिला, जाऊ न
वणीजींच्या प्रवचनात आलं की मेरू पर्वत एवढं सोनं दान केलं तरी संकल्पी हिंसेचं पाप भरून येत नाही. म्हणजे एका जीवाला जाणीवपूर्वक मारलं. मग सांग आपण दान करताना काय करतो? म्हणजे शास्त्रात दोनच गोष्टी सांगितल्या सुखासाठी. कोणत्या? तो देव दर्शन आणि दान. दानाने पापाचा नाश होतो. पण आपलं दान जास्त कुठे जातं? सहज आपण जेवणासाठी 8 लाख खर्च करतो. धर्मासाठी 8,000 देताना वास्तविक कशाचं काय फळ आहे? म्हणून म्हणजे आपल्याला सगळं कळलंय पण आपला पुरुषार्थ तसा होत नाही. कारण जशा संगतीत राहतो तसेच परिणाम होते. म्हणून सांगितलं की सत्संगती आणि स्वाध्याय पाहिजे. सत्संगतीत काय परिणाम होणार? जसे ते करते तसं देवगुरु शास्त्र काय करणार? आपल्याला चेतनेचे संस्कार होते आणि बाकीच्यांच्या संस्कार पाहिलं तर तसंच करावं वाटतं ना, ते दोष नाही. म्हणून काय सांगितलं? मुनिराज कुठं राहते? आपण सगळी स्थान डोंगरावर आहे. काय डोंगरावर? एकांत. तसं आपले जिथं परिणाम शुद्ध राहतील, विशुद्ध राहतील, चांगले राहतील तिथंच आपण जायला पाहिजे का? कारण आपल्या परिणामाचं फळ कोण भोगणार? म्हणते ना, करताना मौज मानतो पण भोगताना हैराण होतो. मग आता आपण रडायला लागलो, काय दुःख झालं, कोणी आपल्या मदतीला आणि काय यायचं? माहीत जाणीवपूर्वक केलं का नाही आपण याचं फळ नरकात येईल. राहते काय नाही सगळे करते आणि मग सगळे नरकात गेली. पण मेंढी सारखं झालं, एक मेंढी पडली सगळ्यांनी काढायचं. आपण आपली बुद्धी कधी चाललं ना की तो काय करते करू दे ना. प्रत्येकाला आपल्या परिणामाचं फळ मिळतंय. तर मला माझी जसे वर्णी एकदा साखर आणायला गेले तेव्हाच्या काळात होते साखर 10 रुपये किलो होती आणि त्यांना किती रुपये किलो दिली? 12 रुपये. मग त्यांची आई काय म्हणली? तुम्हाला फसवलं. ते काय म्हणले? मी नाही फसवलं. म्हणते का? कारण त्यांनी फसवलं, त्यांनी मायाचार केला, पण त्याला मिळणार. मला का? मला काय तेवढे पैसे खर्च होणार ते झाले, पण आपले थोडे पैसे जास्त झाले तर किती कशाय होते. म्हणजे त्या कषायाचं एका कषायाचं फेड आणि परवाचा बंद असेल समजा नरकतीत गेले तर किती कमीत कमी आयुष्य? 10. म्हणजे एक कषाय केला कोथिंबीर 5 रुपयाची 15 रुपयाला आणली. आयुर्वेद तिथे किती वर्ष होणार? मग हे लक्षात घ्या की सगळं पाप पुण्याच्या उलट होतंय. मी जाणणारा आहे. म्हणून म्हणजे धर्मपत्नी बना, कर्मपत्नी नको. धर्मपत्नी बनून धर्म करा, शुद्ध आहार करा. काय कमी पडणार आहे? चक्रवर्तीच्या पत्नी होतात. चक्रवर्तीच्या वैभव नकोय, मोक्षाला जाते त्या. मग पण आपल्याला काय करायचं असतं? धर्म सोडून म्हणजे घरातलं काम म्हणजे आपलं काय हीन काम आहे. हीन नाही, सगळ्यात उच्च काम आहे. कारण जशी आपण त्या स्वयंपाकाला संस्कार करणार तर आपल्या मुलं आपले पती खाऊन तेच त्यांचे पण परिणाम होणार आणि त्यांना दुःख नाही आलं म्हणजे आपलं पण आत्मरोध ध्यान होणार नाही. किती सोपा सरळ साधा होता. आणि धर्म केले, शुद्ध आहार केल्याने पैसा खर्च करण्याने संपत नाही. पापाचा उदय आला की पैसा संपतो. म्हणून म्हटलं तरी तुम्ही दुधात तुपात बदाम हा काही नाही फरक पडत. आणि तसा सांगितलंय आपला आहार ते सारखं खाण्याच्या व्यवस्थित आहार करा ना. पण आपण काय करणार? हॉटेलमध्ये खाणार तर तिथे जास्त खाता पण येत नाही. कारण आता चालूच आहे बीपी वगैरे 30व्या वर्षी. आणि मग थोडंसं खायचं, एवढे पैसे द्यायचे आणि मग आपल्याकडे किती मुलं खर्च करते. अरे पण आपण काय करतोय? मुलं आपली कसं ऐकणार? आधी आपण आपल्यावर मर्यादा घालून घेतली पाहिजे. मर्यादेचं सांगितलं की आपण आपल्या प्रमाणामध्ये राहा. प्रमाण म्हणजे मर्यादा. कसे सांगितले आपली मर्यादा? स्वद्रव्य, स्वक्षेत्र,
द्रव्य म्हणजे आपलं जीवद्रव्य, स्वक्षेत्र म्हणजे कोणते आपले असंख्यात प्रदेश, त्याला कुणी धक्का लावू शकत नाही. निरंतर चिंतन करा, हा मी सुरक्षित आहे, स्वयंतृप्त आहे. बघा किती सुंदर वाटतंय. हा मी निर्दोष परमात्मा आहे, माझ्यासारखे सर्व जीव निर्दोष आहेत, कोणी माझा शत्रू नाही, मित्र नाही. कोण आहे शत्रू? कोण आपल्याला त्रास देण्यासाठी कुणी काही करत नसतं, त्याला त्या क्रियामध्ये करण्यामध्ये सुख वाटत असतं म्हणून तो करत असतो. कारण त्याला काय म्हणजे त्याला त्याचे परिणाम त्याला त्याच्या कर्माच्या उद्या म्हणून काय सांगितलं. आणि स्वकाळ कोणता सांगितला? जीवाचा अनादि अनंत. पण आपण किती मानतोय? शरीरापुरता, शरीर गेलं की मी स्वभाव आणि स्वभाव. मग याच्या विचाराच्या बाहेर गेलो तर प्रमाणाच्या बाहेर गेलो म्हणजे आपल्याला दुःख नियमाने भोगावं लागणार. म्हणून काय झालं, ससा सीतेने मर्यादेचं उल्लंघन केलं तर काय झालं, दुःख भोगावं लागलं. म्हणून परत त्याचा विचार आला तर आता ते सांगतात कसा विचार करायचा. मी न्यायिक आहे, नित्य उदित आहे, अनादि अनंत आहे. पण बऱ्याच वेळेच्या विचाराने दोन भेद केले, एक भिन्न आणि एक अभिन्न. भिन्न मध्ये काय घेतलं, धर. तिथं विचार काय करायचा, यह मेरा नहीं है. एकाने प्रश्न विचारला, काय विचारला, परमात्मा बनण्याचा उपाय 3 शब्दात सांग. आहे का नाही 3 शब्दात? आहे. कोणता आहे? मेरा कुछ भी नहीं है. हे सत्य का सत्य? सत्य. मग झालं की निर्धार, सगळं होतंय होतंय होतंय, मी करणारा नाही. बघा हा विचार करा, मुलाच्या बाबतीत विचार करा. मुलगा जेवला नाही, अरे जीव उपाशी आहे का? अरे मुलगा आजारी झालाय, जीव आजारी आहे का? समजा आपण खूप आपुलता केली, आपल्या आपुलतेने तो बरा होणार आहे का? ती मग केली कधी व्यवस्था आहे, त्याला पण तेच कळतं, तो पण आपुलता. अरे काय झालं नाही, प्रतिक्रमण कर, त्या जीवांची क्षमा मागली. सगळ्यात मुख्य उपाय औषध घेऊन बरं होणार आहे का? म्हणजे पापाचा उदय आलाय म्हणून आजारी पडले आणि औषध घेऊन आणखी पापाचा उदय. ठीक आहे, आपले जेवढे विकल्प आहे, काय प्रमाणात आहे, औषध घ्या, पण हा पण उपाय करायला पाहिजे का नाही? जास्त जाप केले पाहिजे. आणि जाप कशी करायचे? डोळे बंद करून. पुष्कळ जणांना वेगळे डोळे उघडे करून नमस्कार मंत्र म्हणत असते. आता डोळे उघडल्यात कोणते विचार चालू असते, थोडं कधी आपण आपलं निरीक्षण केलंय. म्हणून ते करू शकतो, ध्यान करू शकतो, स्वाध्याय करू शकतो. आणि बघा म्हणजे मी स्वतः प्रयत्न केला तर किती वेळ असतो उदय? तो फार थोडा वेळ असतो. आणि आपली परिणाम विशुद्धी झाली तर तो उदय काय करत नाही. मुनीचे उपसर्ग परिषद कसं काय मुनी सहन करतात? आपल्यातूनच गेलेले असते ना. मग ते कसे काय सहन करतात? त्यांच्या अंशीच ताकद आपल्याला, त्यांनी ती ताकद ध्यानाने वाढवलेली असते. म्हणून सांगितलं की कमीत कमी पाऊण तास दिवसभरात एक टाइम चालू केलं पाहिजे. माहित नाही कुणाची वेळ किती आहे, कारण बुद्धी थोडी आहे, आयु मर्यादित आहे. तर ध्यानाशिवाय हे संस्कार पुढे पण येणार नाही. आणि कोणती गती बांधली हे पण आपल्याला माहित नाही. तर तिथं ते ध्यानाचे संस्कार कुठल्याही गतीत गेले तर काम करते. म्हणजे ते संस्कार त्याच्या मागचं पुण्य हे काम करतं की आपल्याला खऱ्या देवगुरुशास्त्राचं सानिध्य प्राप्त होतं. आता इथं थांबायचं म्हणतोय ना, थांबलं तर स्वर्गात का थांबायचं? स्वर्गात समशरणात जाता येते, केवळ ज्ञानाची दिव्य ध्वनी ऐकता येते. आणि ह्या संगीत आल्यावर अशी भाव होते का, चला मस्तपैकी जीव मस्तपैकी झोपून नाही होत. आपण आम्हाला बघतो दररोज, काय भाव होते? एका रूम आहे का नाही तिथं, कसे म्हणजे परिणाम कसे आपल्या सांगते एक दिवस बाहेर येऊ नको तर आपले परिणाम काय चाललंय थांब मला सांग. किती आपुलता, काय फरक तर काय पडत नसतो. आपल्याला समजल्याने नाही न समजल्या आपल्याकडून नाही खूप फरक पडतो. फरक काय पडत नसतो, फक्त आपली आपुलता वाढत असते. म्हणून काय सांगितलं, परत विचार करताना काय करा, भिन्न वस्तूबद्दल यह मेरा नहीं है आणि अभिन्न वस्तूबद्दल यह मैं नहीं हूँ. अभिन्न कोणता आहे? एक क्षेत्रागण शरीर. तिथं विचार काय करायचा, यह मैं नहीं. ताप आला,
ती आता सुद्धा आपल्याजवळ आहे, पण ती कोण देणार आपल्याला? आपण वाढवावी लागेल ना, चिंतनाने, ध्यानाने, अनुभवाने. आणि स्वद्रव्याबद्दल विचारायचं काय विचारायचा? एक पर्याय स्वद्रव्याचे, अशुद्ध पर्याय आणि शुद्ध पर्याय. अशुद्ध पर्याय म्हणजे मनुष्य पर्याय, क्रोध पर्याय आहे ना. मैं ऐसा नाही, मी क्रोधी नाही, मी तर कसा आहे, अनादि अनंत शुद्ध आहे. अशुद्ध पर्याय, मैं इतना सा नाही हूं. मी आता केवळ ज्ञान पर्यायाचा आश्रय करायचा का नाही म्हटलं? क्षणिक आहे. मग मी त्यात तेवढे पर्याय मात्र आहे का? मी तर त्रिकाल आहे. मी त्रिकाल आहे म्हणजे प्रत्येकी अस्ति नास्ति, माझं अस्तित्व माझ्यामध्ये आहे, माझ्या अस्तित्वाला धक्का लागला नाही, या तीन लोकांमध्ये कोणीही नाही. एवढं निर्भय भाव. आणि जिथं निर्भयपणा येतो तिथं सुंदर ध्यान होतं, म्हणजे अनुभव सहज होतो. आणि तो पाऊण तास 5 मिनिटासारखा वाटतो. म्हणजे आज मला स्मिताताई म्हणले सांगा, मी म्हणलं नको, पण कुठंच हो, सकाळी 4:30 झाला आणि मग काय 4:30 5:30 वाजले तर म्हटलं आत्ताच बसलोय की थांबा, आणि डोळे उघडले तर 5:45 वाजले. म्हणजे किती सुंदर, सांगू दे तर न सांगू दे, पण आपल्यासाठी वेळ किती सुंदर गेला. म्हणजे इतकं सुंदर आहे धर्म, इतकं सुंदर आहे देवगुरुशास्त्र, की त्यांच्याकडून आपल्याला ही देण मिळाली. त्यांचे उपकार आपण कसे फेडणार? आत्मानुभव घेतल्याशिवाय त्याची फेड होणार नाही. पण छडाले ते गोळे नाही की काय बरोबर किंची कमटाचे ढीक झाले, तर म्हणून सांगितलं की ध्यानाने त्याची सुरुवात होणार, त्यांची परतफेड होणार. आता मी वास करते, घेते. म्हणून वस्तूचं यथार्थ ज्ञान होण्यासाठी देवगुरुशास्त्रच निमित्त आहे. एक जिनदर्शन निजदर्शन करून केलं तर काय म्हणजे जिनदर्शन निजदर्शनाचं कारण आहे, तर मोक्ष आपल्याला लाभ नाही. इथंच आहे ना भावमोक्ष. मोक्ष म्हणजे ती अवस्था आहे का, कुठली जागा आहे का? स्वर्ग म्हणजे कुठली जागा आहे का? आपले विचार स्वर्ग आहेत आणि आपले विचारच नरक आहे. आपले विचार सुंदर बनले तर आपलं कुटुंब स्वर्ग झालं. म्हणून काय सांगितलं, जसं कुंद आचार्यांनी नमस्कार केला तर विदेह क्षेत्रातून त्यांना आशीर्वाद दिला. तेवढी ताकद होती त्या नमस्कारामध्ये. ही ताकद आहे अनुभवाची, आणि ती आपल्याला पण प्राप्त करता येऊ शकते आता या अवस्थेमध्ये, जसं सिंहाने केलं. आणि मी तर मनुष्य आहे, म्हणून काय सांगितलं की नमस्कार काय करतो. द्रौपदीची गोष्ट ऐकली का? म्हणजे थोडक्यात सांगते 2 शब्द. ती भीष्म असते आणि भीष्म दुर्योधनाच्या बाजूने असते. कौरव पांडवांचं युद्ध चाललेलं असते का नाही. मग ते काय म्हणतात दुर्योधन, तुम्ही आमच्या बाजूने एवढे महा असून, म्हणजे एवढे मोठे असून आमची हालतच चालले आहे का? हालत चालले होते आणि नीतीची बाजू होती ना त्यांची. मग त्यांनी म्हणले बरं, म्हणजे उद्या मी 5 पांडवांचा वध करून टाक. काय म्हणते भीष्म? मग ही बातमी कृष्णाला कळली. कृष्ण द्रौपदीला घेऊन आले आणि काय म्हणते, जा भीष्माला नमस्कार कर. मग नमस्कार भीष्माने आशीर्वाद काय दिला? मग म्हणते पण तुम्ही त्या रात्री आणि आली मला नमस्कार का केला? कोण आले तुझ्याबरोबर? म्हणजे कृष्ण. म्हणजे मला माहिती होतं माझ्या वचनाला बाधा देणाऱ्या कृष्णाशिवाय म्हणजे पांडवांचं आपल्या पतीचं आयुष्य एका नमस्कारात किती ताकद. आशीर्वाद घ्या, तिथं विनय आहे, विनयाशिवाय विद्या प्रगट होत नाही. तसं आपण भगवंतांना दररोज नमस्कार करतोय, त्याचं फळ आपल्या लक्षात येत नाही की आपण एवढे सुरक्षित आहोत. बाबा तिथे इकडे भूकंप चालले, युद्ध चालले, पाण्याची टंचाई, रोगराई किती चाललंय, आपण का सुरक्षित आहोत? तिथं मंदिर समोर भगवंतांचं दर्शन, एक आर्यांतांचं दर्शन काय काम करतं ते आपल्या जीवनावरून कारण आपल्याला कशाची अनुकूलता कमी नाही, इतकी अनुकूलता आहे. म्हणून जिथे काय म्हणते, हा उद्देश तुम्हाला पटणार नाही. कधी पटेल? इथून पंचम काळ बहुतेक जीव मोबाईलचा किती वेळ त्याग असतो सगळ्यांना.
आपण फक्त एक सिम कार्ड तर सतत 3 लोकांचं कॉल ऍट ए टाइम चाललंय. मग कमी कमी मंदिरात तरी आपल्यासाठी दुसऱ्यासाठी नाही एखादा मेसेज घेऊन पडला काही नुकसान नाही. म्हणजे ना पाप बाहेर थांबलेलं असतं जेव्हा आपण देवगुरु शास्त्राच्या सानिध्यात असतो. पण आपल्याला तिथं पडदिशी जायचं असतं म्हणजे आपल्याला दुःखात जायचं असतं थोडे. म्हणून काय सांगितलं की भगवंतांचं नमस्कार म्हणजे देवदर्शन सम्यक दर्शनाचं कारण आहे. पण ते कर्मचक्षु म्हणजे काय चर्मचक्षुने करू नका, ज्ञान चक्षुने करा. तर सहजच आपण पण आपल्याला मोक्ष दूर नाही सांगा. आणि स्वयं मोक्ष स्वरूप आहे, मोक्षाचा अधिकारी आहे, संसाराचा नाही. कारण मी जीव आहे, शरीर नाही. निर्णय करा, श्रद्धा पक्के करा. मनुष्यभोवती एकच संधी आहे, संधी वारंवार प्राप्त होत नाही. जाणा हा मी निर्दोष परमात्मा आहे, माझ्या